फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय घडामोडींना वेग आलाय। दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबतची ही भेट नियोजित भेट होती अशी माहिती समोर आली आहे। ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र केल्यासंदर्भात संबंधित विषयाकरता मंगळवारी जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असं बोललं जात आहे। तसंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत कुठलीही भेट झालेली नाही असं खुद्द जयंत पाटील यांनी सांगितलं। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा सुद्धा झाली नाही असं कळतंय। आमच्या प्रतिनिधी सहकारी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, अनेकदा अशा महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी होतात पण त्याचं कारण अगदी छोटं असतं, जसं की आता जयंत पाटील सांगतायत की कारण राजकीय नव्हतं तर ईश्वरपूर संदर्भात बोललो। तर या सगळ्या संदर्भात काय सांगशील, कारण एनडीए सोबत जाणार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी जोरदार चर्चा आहे। आपण बघितलं की अधिवेशन काळामध्येच या चर्चेला जोरदार सुरुवात झालेली होती। ज्या पद्धतीनं गाठीभेटी होत होत्या त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी ही एनडीए मध्ये सहभागी होईल अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आलं होतं। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहांची ज्यावेळेला भेट घेतली त्यावेळेला बाहेर येऊन त्यांनी या सगळ्या गोष्टींवर एक प्रकारचा फुल स्टॉप लावला की काय असं चित्र दिसत होतं। परंतु आता काल या ज्या भेटी झालेल्या या भेटी बरंच काहीतरी बोलून जात आहेत। जसं जयंत पाटील म्हणतायत की ईश्वरपूर इथल्या नगराध्यक्षाच्या जे काही अपात्रता आहे त्या अपात्रतेच्या संदर्भात मी भेटायला गेलेलो होतो। त्यांनी हे तर मान्य केलं की ते मुख्यमंत्र्यांना भेटले, जरी ते हे मान्य करत नसले की त्यावेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तिथे उपस्थित नव्हते असं त्यांचं म्हणणं आहे। असं जरी असलं तरी मुख्यमंत्र्यांची त्यांची भेट झाली हे मात्र त्यांनी मान्य केलेलं आहे। त्यावेळेला किंवा त्याच्या पुढे थोडं मागे पुढे जर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल जर मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत, जे दिसून येत आहे व्हिज्युअल्स वरनं, त्यावरून हे स्पष्ट आहे की काहीतरी मोठ्या राजकीय घडामोडी राज्यामध्ये घडतायत। आणि गेल्या आठवड्यामध्ये ज्या चर्चा सुरू होत्या त्या चर्चांना पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे असं या जवळपास भेटींमधून दिसून येत आहे। नक्की प्रणाली, अगदी थोडक्यात सांगशील, रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांना कोणतं पद किंवा मंत्रीपद या संदर्भातल्या चर्चा यामुळे चर्चा रखडल्यात? गेल्या वेळेला खरं तर गेल्या आठवड्यामध्ये या सगळ्या चर्चा बहुतेक पूर्ण झालेल्या होत्या। त्यापैकी ज्या सुप्रिया सुळे यांच्याबद्दलचा काही वाद नव्हता, परंतु रोहित पवार मात्र त्यांना काय मिळेल या पूर्ण वाटाघाटीमध्ये याच्यावर कुठे ना कुठे विचार विनिमय करत होते आणि त्यामुळे त्यांनी एक वेगळा मार्ग ते धरतायत की काय किंवा वेगळी चूल मांडतायत की काय अशी सुद्धा परिस्थिती त्यावेळेला दिसून येत होती। त्यामुळे आता या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होतीये का, झालेली आहे का, हे तुर्तास जरी बाहेर आलेलं नसलं तरी दबक्या आवाजामध्ये या मात्र चर्चा जोरदार सुरू आहे। नक्की प्रणाली, धन्यवाद, आपण सविस्तरपणे माहिती दिलीत, विश्लेषण केलं त्याबद्दल।